आणि यानंतर आता बीडमधील आवादा एनर्जी खंडणी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी वाल्मिक कराडचे आज व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत। आरोपी विष्णू चाटेच्या केसमधील घराची झाडाझडती सुद्धा होणार असल्याची माहिती आहे। विष्णू चाटेनं मोबाईल अद्याप सीआयडीकडे जमा केलेला नाही, तर या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतरचा व्हिडिओ असल्याचा सुद्धा आरोप होतोय। मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पामध्ये 2 कोटी रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हे स्वतः शरण झालेले आहेत। मात्र त्याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस स्टेशनमधल्या सीआयडी लॉकअपमध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या कोठडीचा आजचा 8वा दिवस आहे आणि आज थोड्याच वेळामध्ये सीआयडीचं पथक या ठिकाणी येईल आणि त्यांचा व्हॉइस सॅम्पल जो आहे तो घेण्यात येईल आणि व्हॉइस सॅम्पल आल्यानंतर नेमकं खरोखरच खंडणी मागताना वाल्मिक कराड यांचं कुठेतरी संभाषण झाले का आणि हा संभाषण कुणासोबत झालेला आहे, नेमकं या संभाषणामध्ये काय वक्तव्य केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी समोर येणार आहे। तर दुसरीकडे जर बघितलं, विष्णू चाटे या आरोपीनं अद्याप त्याचा मोबाईल जो आहे तो सीआयडीकडे जप्त केला नाही। त्यामुळे तपासामध्ये मोठा गोंधळ जो आहे तो पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे विष्णू चाटे याच्या परळीतल्या आणि केजमधल्या घराची देखील झाडाझडती आज होण्याची मोठी शक्यता आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।